नमस्कार मंडळी, आपलं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज आपण अशी रेसिपी पाहणार आहोत की घरातील लहान मुलेच काय तर सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. आणि ही रेसिपी विशेष म्हणजे घरच्या अगदी मोजक्या साहित्यात होणार आहे. ही रेसिपी अगदी कमी तेलात कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते. त्यासाठी मी इथे एक परात घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. हे पीठ आपण व्यवस्थित चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे. आता गव्हाचं पीठ व्यवस्थित चाळून झालं की त्याच्यामध्ये आपण 5 चमचे बेसन पीठ घेणार आहोत. हे बेसन पीठ देखील व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे. बेसन पीठ चाळून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 4 चमचे बारीक रवा ॲड करणार आहोत. रवा घातल्यामुळे काय होतं, आपण जो पदार्थ बनवणार आहे तो एकदम खुसखुशीत आणि कमी तेलकट होतो. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ, म्हणजेच अर्धा चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा जिरे आणि 1 चमचा ओवा. ओवा असा हातावरती क्रश करून घालायचा आहे, म्हणजे सुगंध एकदम छान येतो. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत अर्धा चमचा हळद आणि थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथी देखील आपण हातावरती अशी चोळून टाकायची आहे. तुम्ही जर कसुरी मेथी नसेल तर स्किप करू शकता. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत 1.5 पळी तेल. आता तेल घातल्यामुळे काय होतं, आपण जी बनवणार आहे मसाला पापडी ते अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते. आता आपण जे घातलेलं तेल आहे ते सर्व पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ते तेल सर्व पिठाला व्यवस्थित लागलं पाहिजे आणि पिठाचा या पद्धतीनं गोळा तयार झाला पाहिजे. आता यामध्ये आपलं तेल व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण ही व्यवस्थित कणिक मळून घ्यायची आहे. आता ही कणिक मळताना आपण पाण्याचा थोडा थोडाच वापर करायचा आहे, जेणेकरून ही कणिक जास्त पातळ होणार नाही. आता ही कणिक आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायची आहे. ही कणिक जास्त पातळ मळायची नाही व थोडीशी घट्टच आपल्याला ठेवायची आहे. या पद्धतीनं मी ही कणिक मळून घेतलेली आहे. एवढी कणिक मळण्यासाठी मला 1 ग्लासला थोडंसं कमी असं पाणी लागलेलं आहे. आता ही व्यवस्थित मळलेली कणिक साधारण आपण 10 मिनिटे झाकून ठेवणार आहोत. आता 10 मिनिटे झाल्यानंतर आपण कणिक परत एकदा व्यवस्थित हाताने मळून घ्यायची आहे, म्हणजे यातील 10 मिनिटांमध्ये रवा देखील व्यवस्थित सेट होतो. आता या पिठाचे मी सम प्रमाणात गोळे करून घेणार आहे. आता हे आपले गोळे करून तयार झालेले आहेत. आता आपण एक एक गोळा गव्हाचं पीठ लावून घेऊन या पद्धतीनं लाटून घ्यायचा आहे. आता या पद्धतीनं सर्व बाजूनी समान असा हा पिठाचा गोळा लाटून घ्यायचा आहे. हे जास्त आपल्याला पातळ लाटायचं नाही. आपण ज्या पद्धतीनं चपाती लाटतो त्याच पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे आणि जास्त जाड देखील हे ठेवायचं नाही. आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी ज्या पद्धतीनं लाटलं आहे त्या पद्धतीनं लाटायचं आहे. आता हे पूर्ण आपलं लाटून झालेलं आहे. हे बघा, या पद्धतीची आपली जाडी आहे. आता याला आपण काट्या चमच्याने थोडे थोडे होल पाडून घेणार आहोत, जेणेकरून आपण तळताना ती पापडी व्यवस्थित तळली जाईल व पुरीप्रमाणे फुगणार नाही. आता मी एक वाटी घेतलेली आहे आणि या वाटीच्या आकाराने सर्व असं कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीनं
मी एका गोळ्याच्या सर्व अशा व्यवस्थित पापड्या कट करून घेतलेल्या आहेत. आता ह्या व्यवस्थित कट करून झालेल्या आहेत. आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आता आपण एका गोळ्याच्या या पद्धतीनं पापड्या कट करून घेतलेल्या आहेत, त्या ताटामध्ये काढून घेतलेल्या आहेत. आणि आता याचप्रमाणे दुसऱ्या गोळ्याच्या देखील व्यवस्थित लाटून पापड्या कट करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीनं मी दुसऱ्या गोळ्याच्या देखील व्यवस्थित लाटून कट करून पापड्या घेतलेल्या आहेत आणि त्या आता आपण ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत. या पद्धतीनं आपल्या 2 गोळ्याच्या पापड्या कट करून तयार झालेल्या आहेत. आता मी या 2 गोळ्याच्या पापड्या तळून दाखवणार आहे. त्यासाठी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित तापलेलं देखील आहे. आता तेल व्यवस्थित तापलं की त्याच्यामध्ये आपण या लाटलेल्या पापड्या तळून घेणार आहोत. या पद्धतीनं मीडियम गॅसवरती आपण या पापड्या तळून घ्यायच्या आहेत. कारण या पातळ असल्यामुळे जास्त गॅस चालू ठेवला की करपू सुद्धा शकतात. याप्रमाणे ब्राऊन कलर आला की आपण या पापड्या पलटून घ्यायच्या आहेत. असा रंग आला की पापड्यांना आपण त्या काढून घ्यायच्या आहेत. आता मस्त अशा ह्या पापड्या आपल्या तळून झालेल्या आहेत. याप्रमाणेच मी आता या सर्व पापड्या तळून तेलामध्ये घेणार आहे. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. आता याच पद्धतीने मी सर्व पिठाच्या पापड्या कट करून तळून घेतलेल्या आहेत. पापड्यांना कलर देखील आपला व्यवस्थित आलेला आहे. या पद्धतीनं आपल्या सर्व पापड्या तळून झालेल्या आहेत. या मसाला पापड्या जास्त तेलकट देखील होत नाहीत. जर चहासोबत काय खायची इच्छा असेल किंवा लहान मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी देण्यासाठी हे एकदम मस्त रेसिपी आहे आणि एकदम पौष्टिकसुद्धा. अगदी घरच्या साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.